नमस्कार छत्रपती संभाजीनगर। आज आहे एकनाथ षष्ठी आणि मी आलो होतो एकनाथ महाराजांच्या मंदिरात, जे आहे संभाजी पेठ औरंगपुरा छत्रपती संभाजीनगर येथे। मराठी कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यात आजच्या दिवशी नाथ महाराजांनी पैठणी येथील गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेऊन वैकुंठात प्रवेश केला होता। त्यामुळे आजचा दिवस वारकरी संप्रदायासाठी सोहळा साजरा करण्याचा दिवस मानला जातो। मंदिरात प्रवेश करतात सर्वप्रथम दर्शन होते ते एकनाथ महाराज व ज्ञानेश्वर माऊलींचे, त्यासोबतच बाप्पांच्या सुंदर मूर्तीचे व नंतर नाथ महाराजांच्या दिव्य मूर्तीचे दर्शन होते। त्याच्याच बाजूला विठ्ठल रुक्मिणी व राधाकृष्णांचे दर्शन होते। त्याच्याच खाली महादेवांचे दर्शन होते। एकनाथ महाराजांच्या जीवनात घडलेले काही महत्त्वपूर्ण भक्तिप्रसंग मंदिरात प्रस्तुत केले आहेत, ज्यातून फार काही शिकण्यासारखे आहे। जसे की कुचर ओठा, जिथे बसून काही जण नाथांची निंदा करीत व त्यांच्या विरोधात अनेक कट रचत, पण महाराज त्यावर दुर्लक्ष करीत। करुणा, गोदास्नान करून येताना पाय पोळत रडत असलेल्या हरिजन मुलास उचलून कडेवर घेतले व उपरण्याने त्याचे नाक पुसले। भूतदया, काशीवरून रामेश्वरास गंगाजल घेऊन जात असताना वाटेत तहानेने तडफडणाऱ्या गाढवास हाच माझा रामेश्वर समजून गंगाजल पाजले। दत्तदर्शन, शूलिभंजन पर्वतावर जनार्दन स्वामी व मलंग वेशातील दत्त एका कटोऱ्यात जेवताना दत्तदर्शन। शांतीब्रह्म, गोदास्नान करून येताना यवनाने 100 वेळा अंगावर पानाची पिंक मारली तरीही त्याला न रागवता त्याच्यामुळे एवढ्या वेळा गंगास्नान घडले म्हणून आभार मानले। अशा या महान संताचा आज सोहळा या ठिकाणी साजरा होता।